नाही, मला काही माहिती नाही आहे. मला याच्यात राजकारण आहे का काय मला माहिती नाही, नसावं या सगळ्या याच्यामध्ये. परंतु मिळालं नाही अजूनपर्यंत परवानगी, हे तर सत्य आहे. आणि त्याच्यामुळे 1.5 दिवसामध्ये या सगळ्या गोष्टी करणं हे जरा थोडंसं आत्ता तरी. आणि मग त्याच्यात तर काय होतं, जे उमेदवार सगळे कामाला लागलेले आहेत, कळलं का, त्यांचाही अख्खा दिवस निघून जातो त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. म्हणजे त्यांना नियोजन करण्यासाठी जर समजा अगोदर आम्ही काही संधी दिली असती तर भाग वेगळा, की बाबा 1-4 दिवस अगोदर आले, त्यांनाही नियोजन करणं सोपं जातं. पण 1.5 दिवसामध्ये मग सगळा त्यांचा पण दिवस जातो आणि दुसऱ्या दिवशी 5 वाजता प्रचार संपतोय. तर मला असं वाटतं की त्यांनाही एक दिवस मिळतो, मलाही फिरायला मिळतं, सगळ्याच गोष्टी आहेत. आणि आता मला असं वाटतं की माझी खूप भाषणं झालेली आहेत, सगळ्या गोष्टी घराघरामध्ये पोचलेल्या पण आहेत, सगळे विषय पण पोचलेले आहेत, सगळ्यांनी ते पाहिलं पण आहे तुमच्या कृपेने, कळलं का. तर त्याच्यामुळे जे सांगायचं ते सांगितलं गेलेलं आहे, पोचलेलं आहे. माध्यमातून 2014 मध्ये ब्लूप्रिंट देखील समोर आणण्यात आली होती. विकासाचं मॉडेल म्हणून तुम्ही नाशिकचा देखील मोठा प्रचार करत होता आणि यानंतर तुम्ही उद्विग्नतेत एकदा यानंतर तुम्ही एका भाषणात उद्विग्नतेत म्हटलं होतं की विकास करून जर निवडणुका जिंकल्या जात नाही तर काय केलं पाहिजे ते देखील निवडणुकांसाठी करावं लागेल. आणि अलीकडच्या काळात महाराष्ट्राचं राजकारण ज्या पद्धतीने झालेलं आहे, लोक मतदान ज्या चुकीच्या पद्धतीने करताय असा तुमचा आरोप आहे, तर त्यात जाहीरनाम्याला कितपत महत्व आहे आजच्या निवडणुकांमध्ये असं तुम्हाला वाटतंय? बघा, प्रसिद्ध नसता केला तर तुम्हीच ठोकलं असतं परत, कळलं का. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. माझ्या मनातनं महाराष्ट्राच्या विकास ही काही गोष्ट जात नाही, ती जाणार पण नाही. उद्विग्न होऊन मी काही गोष्टी 4 गोष्टी बोलणं हा एक वेगळा विषय आहे, पण महाराष्ट्राबद्दलची आस्था प्रेम ही काही जाऊ शकत नाही ना. त्याच्यामुळे सतत मी त्याच्यामध्ये काय काय गोष्टी घडू शकतात, करू शकतो, हे मांडणं माझं काम आहे. आणि त्याप्रमाणे हा जाहीरनामा समोर ठेवलेला आहे. हा जाहीरनामा प्रसिद्ध करताय, लागू कसा केला जाईल? कारण काय हा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे, तो लागू कसा होईल? कारण बहुमतासाठी जितके उमेदवार हवे असतात सुद्धा झालेले नाहीये. त्यामुळे हा जाहीरनामा, हे बघा, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की यावेळेची निवडणूक ना तुम्ही सांगू शकत, ना मी सांगू शकत, ना कोणी परमेश्वर सांगू शकत काय होणार आहे. मला माहिती नाही तुम्ही पत्रकारितेमध्ये किती वर्ष आहात, परंतु महाराष्ट्राच्या राजकारणात अशा प्रकारची निवडणूक आजपर्यंत कधी झालेली नाहीये, बरोबर की नाही.